भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे, भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे, भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे. देव अर्जुनाला सांगतो, अर्जुना माझ्या भक्तासाठी मी माझं देव पण विसरून जातो, साधू संतांच्या घरी काम करतो, मीराबाईसाठी घेतो विष प्यालात, अरे दामाजीचा झाला पाडेवार, सजन कसा या विकू लागे मास, सजन कसाई नावाचा भक्त झालात, मांस विकण्याचं दुकान कसाई, त्याच्या दुकानावर पांडुरंग जाऊन बसायचा. देव म्हणतो, अरे माझ्या भक्ताची कामं करण्यासाठी मी माझं देव पण विसरून जातो, मला भान राहत नाही. देवाचं आणि भक्ताचं नातं असं आहे मंडळी. मीराबाईसाठी विष प्यालात, सेना न्हाव्यासाठी न्हावी झाला, गोऱ्या कुंभाराची गाडगी घडली, सावता माळ्याच्या शेतात कामं केली. नाही नाही, दामाजी पंथासाठी महार झाला, महार झाला. अशा या संत मालिकेतला महान भक्त, मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीमध्ये ज्याचा जन्म झाला, जन्मही असा चमत्कारानं झाला, संत चोखामेळा. वडिलांचं नाव सदोबा, आई सावित्री. नेहमी पंढरीच्या वारीला ही पती पत्नीची जोडी हजर असायची. पण उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाचे आंबे उतरल्यानंतर गावच्या पाटलानं सदोबाला हाक मारावी आणि आंब्याची पाटी सदोबाच्या जवळ द्यावी आणि सांगावं, पांडुरंगाला पोच करा, पुजाऱ्यांच्या हातामध्ये हा प्रसाद द्या. कधी चुकले नाहीत आंबे पाठवायला आणि सदोबाही कधी चुकला नाही आंबे घेऊन जायला. आंबे उतरले. एक वर्षाचा प्रसंग असा आहे, झाडाचे आंबे उतरले आणि सदोबाला हाक मारली पाटलांनी, सदोबा आंबे घेऊन पंढरीला जा. सदोबानी, होयजी मायबाप, तुम्ही सांगाल तसं. कारण त्यावेळची प्रथा अशी होती, वर्णामध्ये समाजाची विभागणी झालेली. 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्रांनी सेवेचं काम करावं, वैश्यांनी व्यापार करावा, क्षत्रियांनी रक्षण करावं आणि ब्राह्मणांनी परमार्थ करावा. वेद शास्त्र पुराण ब्राह्मणांच्या ताब्यात. आणि अशा काळामध्ये महारवाड्यात राहणारा सदोबा पाटलाचे आंबे घेऊन पंढरीला निघाला. पंढरी जवळ आली. मंगळवेढा ते पंढरपूर 14 मैलाचं अंतर आहे. जवळ आली पंढरी. त्या सदोबाची आणि सावित्रीची जोडी आंबे घेऊन पंढरीला जात असताना त्यांचा भक्तिभाव पाहून पंढरीच्या पांडुरंगानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पंढरपूरच्या अलीकडच रस्त्यावर बसून राहिला. ही जोडी निघाली. यांना थांबवलं.
आणि ब्राह्मणाच्या वेशातला भगवंत. भूक लागली, काही खायला असेल तर द्या. त्यांनी सांगितलं काही नाही आमच्याकडं, काही नाही. अरे आम्हीच महारवाड्यात राहणारे, सगळ्या गावाची सेवा करणारे महार आहोत. हे पाटलाचं काम घेऊन निघालो. काही नाही कसं म्हणतात, खोटं का सांगतात? त्या पाटीमध्ये काय आहे? पाटलाचे आंबे आहेत, हे आमचे नाहीत. पांडुरंगाला देण्यासाठी पाटलानं आज्ञा केली आणि म्हणून घेऊन निघालो. मग एवढे आंबे आहेत, त्यातला एक आंबा द्यायला काय हरकत आहे? भूक लागली मला. नाही नाही बाबा, ही लोकांची जबाबदारी आहे. ही चूक करणं बरोबर नाही. सदोबा आणि सावित्री जरासं पुढे गेले आणि सावित्रीच्या मनात आलं, अहो एकच आंबा मागतोय बिचारा, काय हरकत आहे द्यायला? बाकीचे देऊ त्या पुजाऱ्याच्या ताब्यात. असं म्हणतीस होय? सदोबा म्हणाला, मग दे तर. सावित्रीने एक आंबा काढला आणि मागणाऱ्या त्या ब्राह्मण वेशातल्या भगवंताला तो आंबा दिला. आंबा दिला तसा तोंडाला लावलात, थोडासा चुकून खाल्लात आणि ब्राह्मण वेशातला भगवंत म्हणतो, छे 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 छे, आंबट आहे, नको मला. पुन्हा सावित्री जवळ दिला. सावित्रीनं तो प्रसाद म्हणून आपल्या ओटीमध्ये ठेवला. पंढरपूरला जोडी पोहोचली. पांडुरंगाला आंबे देण्यासाठी त्या पुजाऱ्याची गाठ घेतली. पाटलाचं पत्र दिलं, त्याप्रमाणे आंबे ताब्यात दिले. पुजारी म्हणाला, एक आंबा कमी आहे. आंबा कमी आहे म्हटल्यानंतर ओटीतल्या आंब्याची आठवण झाली सावित्रीला आणि तिनं आपली ओटी तपासून पाहिली. अरे त्या आंब्याचं बाळ झालं, बाळ झालं आंब्याचं. कारण वारी करता करता वृद्धापकाळ येऊन ठेपला, पण संतती नव्हती. सदोबाला सावित्रीला पांडुरंगानं मुलगा दिला. काय नाव ठेवायचं? चर्चा झाली पती पत्नीत. देवानं आंबा चोखून खाल्ला आणि तो तुझ्या ओटीत ठेवला. चोखोबा नाव ठेवूया. अशा पद्धतीनं चोखोबा रायांचा अवतार झाला. मंडळी, दिसा मासानं लहानाचा मोठा होऊ लागला. सावित्रीनं असं प्रेम केलं, हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, रात्रीचा दिवस केला आणि असं जतन केलं चोखोबाला. चोखोबा हळूहळू मोठे होऊ लागले. चोखोबाला बरोबर घेऊन सदोबा सावित्री वारी करायची, पंढरीला यायचे आणि या वारकऱ्यांचं दिंडीतलं भजन ऐकून चोखोबाला ध्यास लागला पांडुरंगाच्या भजनाचा. अरे ज्याच्या नावात एवढा गोडवा आहे, मग त्याच्या दर्शनात किती गोडवा असेल. ध्यास लागला, ध्यास. वयात आल्यानंतर चोखोबाचं लग्न केलं. पत्नीचं नाव सोयरा. सुखाचा संसार सुरू झाला आणि चोखोबाला पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. पंढरीला आले चोखोबा आपल्या पत्नीसह. पांडुरंगाच्या दारात उभे राहिले. आत प्रवेश कोण देतो? कधी आयुष्यात देव बघायला मिळाला नाही. देव कसा आहे? अरे कटेवर हात ठेवून विटेवर कसा उभा राहिलेला आहे, आयुष्यात बघायला मिळाला नाही. बाहेर नामदेव पायरी जवळ उभा राहावं, कान धरून उड्या माराव्यात, हाक मारावी पांडुरंगाला, विठ्ठला. आणि तिथूनच दंडवत घालून नमस्कार घालून परतीच्या मार्गाला लागावं. ही दुसरी पिढी, सदोबाच्या पिढीनंतर चोखोबाची पिढी. पण देव बघायला मिळाला नाही. चोखोबाच्या मनात देवाला बघायची इच्छा. चोखोबा म्हणतात, विठ्ठला
विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. हे देवा विठ्ठला, अरे तुझ्या पंढरपुरात पाय टाकल्याबरोबर जणू वैकुंठातच मी आलो असा आनंद मनाला होतो. विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. जन्मोजन्मीची आशा झाली पुरी. विठ्ठला, याच जन्माची काय, जन्मोजन्मीचा सिनभाग गेला तुझ्या पंढरीत पाय टाकल्याबरोबर, सिनभाग गेला. जन्मोजन्मीची आशा झाली पुरी, जन्मोजन्मीची आशा झाली पुरी. विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. पंढरीला जावं, अंगणातूनच दर्शन घ्यावं, पुन्हा परतीनं घराकडे यावं. चोखोबाला चैन पडेना. चोखोबा म्हणतात, देवा तुला बघितल्या बिगर मनाला समाधान नाही रे, तुला बघितल्या बिगर मनाला समाधान नाही. चोखोबा म्हणतात, विठ्ठला चैन ना मनाला, चैन ना मनाला, ध्यास हा जीवाला, तुझ्या पायी भाव ठेविला. धाव धाव रे विठ्ठला, विठ्ठला धाव धाव रे विठ्ठला, विठ्ठला धाव धाव रे विठ्ठला. चैन ना मनाला. चोखोबाराय म्हणतात, अरे तुला डोळे भरून बघितल्याशिवाय मनाला समाधान नाही. विठ्ठला, मनाला समाधान नाही. पुन्हा पत्नीला सोयराला चोखोबानी एकांतात म्हणावं, जाऊया का पंढरीला. घराकडे गेलं तर तिथेही समाधान वाटायचं नाही, पंढरीला आलं तर दर्शन भेटायचं नाही, देव बघायला मिळायचा नाही. काय करावं, द्विधा अवस्था झाली चोखोबाची. घराकडे गेलं की पुन्हा पंढरीला जाऊ म्हणायची, पंढरीला आलं की देव दिसायचा नाही, पुन्हा परतीच्या मार्गाला लागायची. गावातली मंडळी चोखोबाला भेटायला आली, महारवाड्यातली, आणि चोखोबाला बोलू लागली, चोखोबा ग्वाड भजन म्हणतायस, ग्वाड भजन म्हणतायसा तुम्ही, एखादा अभंग तरी ऐकवा आम्हाला. चोखोबानी अभंग म्हणून दाखवावात. बोलायला भेटायला माणसं आली की चोखोबानी डोळ्यात अश्रू आणावेत आणि त्यांना सांगावं, देवानं हीन यातीत जन्माला घातलं आपल्याला, महार जमातीमध्ये आपला जन्म झाला. कोण आहे आपल्याला अस्पृश्यांना, कोण वाली आहे. जाऊ द्या, देव तरी आहे नव. बाकीच्या ऐकणाऱ्या मंडळींनी म्हणावं, नका नका चोखोबा, दुःख वाटून घेऊ नका, एखादा अभंग तरी म्हणा. त्या अभंगाच्या, भजनाच्या, नामस्मरणाच्या नादात सगळं दुःख आपण विसरून जाऊया. आणि चोखोबा अभंग म्हणतात, वैकुंठ पंढरी देवरे देखिले, वैकुंठ पंढरी देवरे देखिले. प्रत्यक्ष चक्रपाणी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तेथे
वैकुंठ पंढरी रे देवी वैकुंठ पंढरी रे देवी रूपते साजिरे साजिरे रूपते साजिरे गोडते गोजिरे रूपते साजिरे गोडते गोजिरे झणीन पुरे पाहता जया वैकुंठ पंढरी रे देखी वैकुंठ पंढरी रे देखी कासे सोन सळा कासे सोन सळा पागरे पाठोळा वैजयंती मागळा वडुलतसे वैजयंती मागळा डुलतसे वैकुंठ पंढरी रे देखी वैकुंठ पंढरी रे देखी चोखा म्हणे नित्य चोखा म्हणे नित्य ध्यानाचे ध्यान ते समचरण विटेवरी ते समचरण विटेवरी वैकुंठ पंढरी रे देवी वैकुंठ पंढरी रे देवी प्रत्यक्ष चक्रपाणी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तेथे वैकुंठ पंढरी रे देवी वैकुंठ पंढरी रे देवी वैकुंठ पंढरी रे देखी ऐकायला बसलेली भाविक भक्त मंडळी म्हणतात, वा वा चोखोबा, चांगली रचना करतायसा तुम्ही. अभंगाची रचना व्हायला सुरुवात झाली. शेकडो अभंग लिहिले चोखोबा रायांनी. पत्नी सोयरा सुद्धा अभंग रचू लागली. तिनेही एक अभंग म्हणून दाखवला. बर मंडळी, येतो पंढरीला येतो आता आम्ही. ही नवरा बायकोची जोडी पंढरीला निघाली, चोखोबा आणि सोयरा. माझ्या माता पित्यानो, पंढरीत पाय ठेवलात. पांडुरंगाच्या दरबारात संत नामदेवांचं कीर्तन चालू होत. कीर्तन ऐकलं, धन्य धन्य जन्म झाला, सिनभाग गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंदू, अशी अवस्था झाली. कीर्तन आटोपल्यानंतर नामदेव रायांचा परिचय झाला. नामदेवांनी आशीर्वाद दिला चोखोबाला. नामस्मरण करत चला, पांडुरंगाला विसरू नका. पुन्हा परतीच्या मार्गाला लागले. घरी आलं की चैन पडायची नाही, देवाची भेट झाली पाहिजे. पुन्हा पंढरीचा रस्ता धरला. तिथं गेलं की नामदेव पायरी पासूनच नमस्कार. नाराज व्हायचे, निराश व्हायचे. देवा, अरे एकदा तरी भेट, या चोख्याला एकदा तरी दर्शन दे. पुन्हा घराकडं सोयराबाईला दिवस गेले. बघता बघता 9 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. बाळंतपण 15 दिवसावर आलं. चोखोबाराय भजनात तल्लीन असायचे. कुणाला आठवण आहे त्या बाळंतपणाची.
पांडुरंगाची आठवण झाली की पंढरीच्या रस्त्याला लागायची. हा नको नको संसार शिरावरी भार. सोयरा म्हणाली, आव ऐकलं का, 15 दिवसावर बाळंतपण आलंय, घरात दुसरं बाई माणूस नाही. 4 कोसावर तुमच्या बहिणीचं गाव आहे, तिला घेऊन तरी या, माझं बाळंतपण करेल. आपल्या परिस्थितीच्या मानानं तिला साडी चोळी करता येईल, करू तिची बोलवण. पटलं चोखोबाला आणि चोखोबाराय बहिणीच्या गावाला निघाले. गळ्यात विना अडकावला, हातात चिपळ्या घेतल्यात. बहिणीच्या गावाला जाताना रस्त्यात एक गाव लागलं. भजनी मंडळींनी चोखोबाला पाहिलं, ओळखलं, दर्शन घेतलं. वा वा वा, चोखोबा महाराज आज मुक्काम झाला पाहिजे आणि गावात कीर्तन झालं पाहिजे. कीर्तन म्हटलं की डोक्यातली बहीण निघून गेली. जे कीर्तनाला सुरुवात केली महाराज, 15 दिवस त्याच गावात. बायको वाट पाहती, विटेवर उभा असणाऱ्या ब्रह्मांड नायकानं पाहिलं, बसलं येडं आता इथं भजन कीर्तन करत. त्या बिचारीचं काय होईल, काय केलं देवानं माहित आहे. ज्या बहिणीला बोलवायला चोखोबा निघाले, देवानं त्या बहिणीचं रूप घेतलं, चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं. तसाच चेहरा, तसाच शरीराचा बांधा, तेवढीच उंची, तसलंच लुगडं अंगावर. आता देव चोखोबाची बहीण झाला, काही फरक होईल का मंडळी. तसाच्या तसा हुबेहूब. आणि चोखोबाच्या घरी आला. दार बंद होत, दार वाजवलं. वहिनी, दार उघडा वहिनी. वैंसचा आवाज लक्षात आला आणि दार उघडलं. हो, प्रमाण देतात महाराज इथं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आणि वहिनी उघडा दार हाका मारी, 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 वहिनी उघडा दार हाका. हो, दार उघडलं. वैंस, तुमच्या भावाला मीच तुमच्याकडे पाठवलं, भेट झाली नाही तुमची. अगं तो भेटला, त्यानं सांगितलं म्हणून तरी मी घाई घाई ना आली. कुठं भेटला होता हिला मंडळी. हा, देव आपल्या भक्ताची कामं करण्यासाठी खोटं सुद्धा बोलतो मंडळी. मग सगळं बाळणपणातलं सर्व काम आता ते एक काम आहे. पाणी तापवायचं, बाळंतिणीला न्हाऊ घालायचं, लेकराची टाळू माखायची, बाळू ते धुवायचे, शेण जमा करून आणायचं, गवऱ्या थापायच्या, विस्तू करायचा, तिचं अंग सेकायचं. सगळी बाळणपणातली कामं बहिणीचं रूप घेतलं चोखोबाच्या. या ब्रह्मांड नायकानं, विठ्ठलानं. देव म्हणतो, अरे भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे. धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे. टाकी अंगणात सडे, टाकी अंगणात सडे, घालून या गाजरे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे, साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. माझ्या माता पित्यानो, देवानं चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळणपण केलं. लेकराची टाळू माखावी, आपल्या भक्ताच्या मुलाला मांडीवर घ्यावं, त्याची टाळू माखावी, त्याला न्हाऊ घालावं.
त्याची दृष्ट काढावी, पाळण्यामध्ये घालावं आणि झोका द्यावा. झोका देता देता गाणं म्हणावं. पांडुरंगानं एक लीला केली का मंडळी? गाणं म्हणावं, बाळाला हलवता हलवता काय म्हणतो ऐका मंडळीत. गाई खुळुळुळुळुळू निज निज बाळा, गाई खुळुळुळुळुळू निज निज बाळा. आई ये रे लांडग्या, त्या लांडग्याला हाक मारावी, कोल्याला हाक मारावी, हात रे काऊ म्हणावं आणि लेकराला झोपवण्याचा प्रयत्न करावा. गाई खुळुळुळुळू निज निज बाळा, गाई खुळुळुळुळू निज निज बाळा. ये रे कोल्ह्या, ये रे लांडग्या, नको भेड साऊ ले करू दांडग्या, नको भेड साऊ ले करू दांडग्या. गाई खुळुळुळू त्या बाळाला खेळवावं. तिकडं 15 दिवसानं स्वारी सावध झाली. चोखोबा राया ते 15 दिवसानं सावध झाले. अरे बायकोचं बाळणपण जवळ आलं, मी बहिणीला आणायला निघालो आणि इथंच भजन करत बसलो. घाई घाईनं बहिणीच्या गावात गेले, मंदिरात जाऊन बसले. भजनी मंडळ गावकरी मंडळी भेटली. महाराज कीर्तन कीर्तन म्हटली की बहीण डोक्यातली निघून गेली. जे कीर्तनाला सुरुवात झाली महाराज, 8 दिवस गेले. बहीण रोज कीर्तन ऐकायला यायची. 8 दिवसानं बहिणीलाच आठवण झाली. वहिनी गरोदर होती, बाळणपण जवळ आलं होतं. काय झालं विचारू तरी. आणि तिनंच येऊन विचारलं, दादा अरे बाळणपण जवळ आलं होतं, काही सांगितलं नाहीस? अरे बापरे म्हणे, तेवढ्यासाठीच मी आलो होतो. म्हणे कशासाठी? 15 दिवसावर बाळणपण राहिलं होतं. घरात दुसरं बाई माणूस नाही. तुला तरी न्यावं, तू सगळं करशील. किती दिवस टाइम होता? 15 दिवस. घरातनं निघून किती दिवस झाले? म्हणे 25 दिवस झाले आज. अरे आग लागू दे तुझ्या भजनाला. बहीण म्हणते आग लागू दे तुझ्या भजनाला. त्या बिचारीचं काय झालं असेल रे. घाई घाईनं लुगडं पिशवीत घातलं आणि चोखोबारायांची खरी बहीण वहिनीचं बाळणपण करण्यासाठी निघाली. आता बाळणपण राहिलं होतं तवर जवळ आली. आता आतमध्ये जी बहीण होती, 25 दिवसापासून जिनं बाळणपण केलं, सगळी सेवा केली, त्या आतल्या बहिणीला वाटलं आता खरी वैंस आली, आपली ड्युटी संपली. पाठीमागच्या दारानं जायचा विचार केला. त्याच्या अगोदर खाटेच्या जवळ आला. विटेवर उभा असणारा ब्रह्मांड नायक आपल्या भक्ताच्या पत्नीच्या खाटेजवळ आला. डोळे भरून पाहिलं तिला. झुळीमध्ये झोपवलेला छोटस बाळ कर्ममेळात झुळीतनं बाहेर काढलं. बहिणीच्या वेशातल्या पांडुरंगानं आणि मटा 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 मुके घेतले. हृदयाशी धरलं आपल्या भक्ताच्या बाळाला आणि पुन्हा झोळीमध्ये टाकलं
आणि बहिणीच्या वेशातला भगवंत पाठीमागच्या दारानं निघून गेला. तोपर्यंत ती खरी वैंस पुढच्या दाराला भिडली. धडा 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 दार वाजवलं. वहिनी कोण आहे? दार उघडा. दार उघडलं तर वैंस आता तुम्ही खाटाजवळ उभा होता. बाळाला उचलून घेतलं आणि पुन्हा बाहेर न कुठनं आलात? म्हणे मी नाही ग बाई, मी तर आत्ता आली. चोखोबारायांची पत्नी सोयरा मनात विचार करते, तू आत्ता आली तर मगाची कोण होती? काही कोड उलगडे ना. महाराज खरी वैंस सगळी हकीकत सांगू लागली. दादा मला बोलवायला आला. मध्ये रस्त्यात गाव लागलं. 15 दिवस तिथंच गेले. माझ्या गावात आला. 8-10 दिवस माझ्या गावात गेले. भजनात तल्लीन झालात. देहभान विसरून गेलात. ही आठवण राहिली नाही. मलाच आठवण झाली म्हणून मी काल विचारलं आणि दादानं तुला बोलवायलाच निघालो होतो असं सांगितल्यानंतर घाई घाईनं मी आले. वहिनी रागावू नका. मला दादानं वेळेवर सांगितलं असतं तर मी सगळं केलं असतं. तुमची सेवा करायला मी कधी नाक डोळे मोडले नसते, कधी आळस केला नसता. पण हे सगळं झालं सोयराच्या मनामध्ये. चोखोबारायाची पत्नी सोयरा तिच्या मनामध्ये विचाराची चक्र फिरू लागली. ही आत्ता आली तर इतक्या दिवस होती ती कोण? तेवढ्यात चोखोबाराय आले आणि चोखोबाराय घरी आल्यानंतर सगळा वृत्तांत चोखोबारायांना समजला. चोखोबारायांच्या लक्षात आलं मंडळी ती कोण? अरे ती दुसरी तिसरी कुणी नसून माझी विठाई माऊली होती. माझा देव होता, माझा पांडुरंग होता. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे. साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. भक्ताची या कामासाठी सोडली मी लाज रे. साधूची या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. हृदय भरून आलं चोखोबारायांचं. विठ्ठला बाळणपण केलंस माझ्या बायकोचं. पत्नीला म्हणतात सोयरे चल पंढरीला जाऊ. किती त्रास झाला माझ्या पांडुरंगाला. चल पंढरीला जाऊयात. पती पत्नी छोट्याशा बाळाला घेऊन पंढरीला. कर्ममेळा नाव ठेवलं बाळाचं. कर्ममेळ्याला घेऊन पंढरीची वारी सुरू झाली. कर्मा मोठा झाला माझ्या माता पित्यानो. पण वारी कधी चुकेना. महिन्याची वारी. एकादशी आली की पंढरीला जावं. पण देव कुठं बघायला मिळतो? या वेळेला मात्र चोखोबानी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवाला बघायचं. त्याला बघितल्या बिगर मागं यायचं नाही. गेले कर्ममेळ्याबरोबर. पत्नी कर्ममेळ्यात आणि चोखोबाराय तिघं मिळून पंढरीला आले. मंदिराची पायरी चढण्याचं धाडस केलं. तेवढ्यात पुजारी आले. अरे कोण? शिवशील? मी चोखा महार म्हटल्यानंतर मंदिर वाटवलंस. मारहाण झाली. लाता बुक्क्या काट्यानं मारलं. व्याकुळ झाले चोखोबाराय. बापाला मारू नका, माझ्या बाला मारू नका, माझ्या बाला मारू नका. रक्ताच्या धारा लागल्यात. कर्ममेळा अंगावर पडला. सोयरा त्या मारणाऱ्या मंडळीला विनंती करू लागली. पुन्हा परतीच्या मार्गाने लागले. घरी आले. पुन्हा एकादशी आली की चोखोबाराय म्हणतात पंढरीला जाऊ.
नाही जायचं त्या पंढरीला. कोण आहे आपला वाली? एवढी मारहाण केली, कुणी विचारपूस केली? नको येऊ बाबा, तुला कोण चल म्हण. आई म्हणाली, सोयरा. पुन्हा पश्चाताप झाला. अरे अरे, मी चुकीचं बोललो. आणि त्यांच्या अगोदर रस्त्यात जाऊन उभा राहिला. हे पती पत्नीचं जोडपं घरातनं बाहेर पडलं. कर्मा, येतो आम्ही असं सांगितलं, पण ऐकायला कर्मा आत नव्हता. बाहेर जाऊन रस्त्यावर उभा होता वाट बघत. चोखोबाराय आणि सोयराबाई घरातनं बाहेर पडली. कर्माई सोबत निघाला. आईला आनंद वाटला. पंढरपूरला आले. लांबूनच दर्शन घेतलं. आणि रात्री कर्मा झोपेत आहेत तोपर्यंत सोयराला उठवलं. मंदिरात जायचं आणि देव बघायचा चोखोबानी ठरवलं. कुणी नव्हतं. शांत सामसूम वातावरण होतं. आणि चोखोबाराय पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करतात. देवाकडे पाहतात आणि देवाला म्हणतात, ए विठ्ठला, माय बापा, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. आज तुला डोळे भरून पाहिलात. अरे जन्मो जन्मीचा सीन गेलात, जन्मो जन्मीचा सीन गेलात. विठ्ठला, तुला डोळे भरून पाहिल्यानंतर जे समाधान लाभलं आज मला, जन्मो जन्मीची आशा झाली पुरी, जन्मो जन्मीची आशा झाली पुरी. विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. देव मूर्तीतून प्रगट झाला. चोखा मेळ्याला आलिंगन दिलं, हृदयाचे धरलं. चोखा त्या आनंदामध्ये धरणीवर पडणार, विशुद्ध पडणार. देवानं सावरलं. अरे चोखोबा, मी प्रत्यक्ष देव तुझ्या समोर उभा आहे. गळ्यातली वैजयंती माळ काढली आणि चोखोबाच्या गळ्यात घातली पांडुरंगानं. आणि देव अदृश्य झाला. तेवढ्यात पुजारी मंदिरात आले. कोण? चोख्या महार. अरे देव वाटवला, मंदिरात घुसलात. आणि तुझ्या गळ्यात काय आहे? म्हणे वैजयंती माळ आहे, देवानं घातली. चोरी करण्यासाठी मंदिरात आला होतास, चोरीचा आरोप घातला, खांबाला बांधला चोखोबा रायाला आणि अशी मारहाण केली. मंडळी, गावचे कोतवाल, कुलकर्णी, पाटील, सगळी गावातील मंडळी उपस्थित झाली. चोखोबानं चोरी केली, चोखोबानं चोरी केली, चोखोबानं चोरी केली. देवाची वैजयंती माळ चोरली. असे मारहाण केली. आणि काय शिक्षा द्यायची याचा विचार करण्यात आला. बैलजोडीला बांधा या चोख्याला आणि फरफटत न्या. एवढ्यात कर्मा जागा झाला. हे गेले वाटतं देवाच्या दर्शनाला. आपण आंघोळ करून येऊया. कर्मा आंघोळ करून आलात. सोयराबाई रडत होती. आई, काय झालं ग तुला रडायला? कर्म्या, तुझ्या बाळावर चोरीचा आळ घातला. तुझ्या बाळाला खांबाला बांधून ठेवलं आणि गावच्या कोतवालाने हुकूम दिला, बैल जोडीला बांधा आणि फरफटत न्या चोख्याला. आई, ऐकलं नाही तुम्ही माझं? तुम्हाला नको पंढरीला, नको पंढरीला सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही माझं.
काय झालं ग आई? माझ्या बाला बैल जोडीला बांधून फरफटत न्यायची शिक्षा. माझा बा कधी चोरी करणार नाही, देवाचा भक्त, अत्यंत सज्जन, आणि असा आरोप मी पाटलाला भेटतो, कोतवालाला भेटतो, पुजारी मंडळीला सांगतो. असं झालं नाही पाहिजे. चोखोबाराया धावा करतात, खांबाला बांधलं तरी धावा करतात. विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी, विठुराया तुझी पाहिली पंढरी. चोखोबाराय धावा करतात, खांबाला बांधलेला आहे. सोयराबाई आणि कर्मात त्या कोतवालाला पुजाऱ्यांना विनंती करतात, जोहार मायबाप, माझ्या बाला मला बघायचंय, भेटायचंय त्याला. कोतवाल म्हणतात, भेटायचंय तुझ्या बाला? मग उद्या सकाळी ये, भेटल तुला. अरे बैलाला बांधून फरफटत न्यायची शिक्षा ठोठावली त्याला. देवाची चोरी करणं म्हणजे काय वाटलं? चोखोबाराय धैर्य सांभाळून पांडुरंगाचा धावा करतात. हरी नामामुळं, नामस्मरणामुळं एक आगळं वेगळं धैर्य भक्ताच्या समोर उभा राहतं. माझ्या माता पित्यानं पांडुरंगाचा धावा करत आहेत चोखोबाराय. देवात हे करण्यासाठी मूर्तीतून प्रगट झालास. तुला वाटलं या चोख्याचाच काटा काढून टाकावा, आणि म्हणून वैजयंती माळ माझ्या गळ्यात घातलीस. चोरीचा आरोप माझ्यावर यावा आणि त्या शिक्षेमध्ये चोख्याचा मृत्यू व्हावा. चोख्याचाच काटा काढून टाकू असं तुझ्या मनात आलं का? पांडुरंगात चोखोबाराय धावा करत आहेत. आता सकाळी शिक्षा, सारं गाव जमा झालं. कोतवाल, पाटील, पुढारी, कुलकर्णी. पुन्हा सकाळी चोखोबाला मारहाण झाली. दंडी बांधल्या काढण्यात, दंडाला दोरखंड बांधण्यात आले. धिंड काढली चोखोबाची, धिंड काढली पंढरीत. आणि आता बैल जोडीला बांधून फरफटत न्यायची शिक्षा अंमलात आणायची. चोखोबाराय धावा करतात. काय म्हणतात पांडुरंगाला? ऐका मंडळी, चोखोबारायांचा धावा ऐका. हो हो. धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंदरे, धाव घाली विठू आता. बडवे मज मारी दाती, बडवे मज मारी दाती, काय केला अपराध, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंदरे, धाव घाली विठू आता. विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला. शिव्या देऊनी म्हणती महाराज, शिव्या देऊनी म्हणती महाराज, देव बाटवीला. हो धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंदरे, धाव घाली विठू आता. आहोजी ना तारा
वारीचा कुतारा नकामो करू चक्रपाणी नकामो करू चक्रपाणी दुजे द्वारा हो धाव घाली विठू आता धाव घाली विठू आता चालू नको बंदरे धाव घाली विठू आता जोडोनिया करतो खा मिलविता देवा बोलिलो उत्तरी परी बोलिलो उत्तरी परी रागन सावा ओ धाव घाली विठू आता धाव घाली विठू आता चालू नको मंदरे धाव घाली विठू आता बडवे माझा मारी दाती बडवे माझा मारी दाती काय केला अपराध हो धाव घाली विठू आता धाव घाली विठू आता चालू नको वंदरे धाव घाली विठू धाव घाली विठू धाव घाली विठू आता. आणि सकाळी सगळा समाज एका ठिकाणी गोळा झालात. आता बैल जोडीला बांधायचं आणि फरफटत न्यायचं चोखोबांना. केवढी भयानक शिक्षा होती मंडळी. एका पांडुरंगाच्या भक्ताला ही शिक्षा ठोठावण्यात आली. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सत्याला ना जगिया थारात, सत्यवान तो रडे विचारात, मजा मारतो चोर लुटेरा, या जगी कलियुगी, या जगी कलियुगी. चोरी करणारा निर्दोष म्हणून बाहेर येतो आणि एखाद्यात निष्पाप माणसाला विनाकारण सजा भोगावी लागते. हा न्याय त्याच्या दरबारात आहे मंडळी. हा लहरी राजा प्रजा आंधळी, आधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, 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 उद्धवा अजब तुझे सरकार. लबाड जोडीती विमले माड्या. लबाडी करणारे महालात राहतात आणि सत्यानं वागणाऱ्या माणसाला तुझ्या दुनियेमध्ये झोपड सुद्धा मिळत नाही. पांडुरंगा, अरे असा कसा तुझा न्याय, असा कसा तुझा दुर्बुद्धीनं अविचारानं वागणारे कौरव राजमहालात राहिले आणि रोज अहो रात्र तुझी भक्ती करणाऱ्या पांडवांना वनवासाला जावं लागलं. हा न्याय तुझ्या दुनियेत आहे. भगवंता, ही रीत आहे. काय अपराध केला होता चोखा मिळानं? अरे कशासाठी त्याला कुठल्या अपराधाची शिक्षा दिली होती? बैल जोडीला बांधून फरफटत नेण्याची शिक्षा. पांडुरंगानं हार घातला, देवाची चोरी केली नव्हती. अरे कधी धाडस होणार हरिभक्तांचं देवाची चोरी करण्याचं? देवा तुझ्या नावावरी आम्ही करू जहागिरी. हा बाणा ज्या हरिभक्तांचा आहे, अरे ते कशाला चोरी करतील? लबाड जोडीती विमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेसेच्या मनिहार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार,
चोखा मेळ्याला दंडामध्ये दोरखंड बांधण्यात आले, हिंड काढली पंढरीत आणि गावाच्या बाहेर आणण्यात आलं. सोयरा हताश झालेली, काय करणार. आबला मंडळी आपल्या कुंकवावर आलेलं संकट, आपल्या स्वामीवर धन्यावर आलेलं संकट व्याकुळ झाली. कर्मा तारुण्यात होतात, पण सगळ्या गावापुढं काय करणार, काय करणार सगळ्या गावापुढं. फक्त हात जोडावेत, नका माझ्या बाला मारू. या वाक्याशिवाय दुसरं वाक्य कर्म मेळ्याच्या मुखातून निघत नको. मंडळी नका मारू, मंडळी माझ्या बाला नका मारू. माझ्या बानं यातलं काही केलं नाही. माझा बा चोर नाही, माझा बा चोर नाही. मंडळी माझ्या बाला मारू नका. रडायचा कर्म मेळा. भिंड काढली चोखावा, चोखा मेळ्याची भिंड काढली आणि गावाच्या बाहेर आणण्यात आलं. बैल जोडी उभी होती, शिवळाला बैल झुंपली होती. चोखा मेळ्याला बांधण्यात आलं आणि हुकूम दिला कोतवालांनी शिक्षा अंमलात आणण्याचा. बैलाला हुसकावून लावायचं. अरे 50 काट्या घातल्या, पण बैल काही जाग्यावरनं हलेना. दिव्य असा प्रकाश झाला आणि त्या प्रकाशातून असा आदेश आला भगवंताचा, अशी सूचना आली. अरे काय करत आहात तुम्ही. मी हार घातलेला आहे चोखोबाच्या गळ्यात. ही दुसरी पिढी नाही, तिसरी पिढी माझ्या सेवेत आहे. सदोबा महार, चोखा महार आणि कर्म मेळा. चोखोबा नुसता चोखोबा नाही, संत चोखोबाराय. संत मालिकेतला एक महान संत आहे आणि तुम्ही का त्रास द्यायला लागलात माझ्या भक्ताला. सोडण्यात आलं सगळ्यांनी. चोखोबारायांच्या चरणी क्षमा मागितली आणि चोखोबाराय ठरवतात, सोयरा कर्मा आता गावाकडे जायचं नाही आपणास. आता उरलेलं आयुष्य, हो हो उरलेलं आयुष्य, हा नको नको संसार सिरावरी भार. हा नको नको संसार सिरावरी भार. हा नको नको संसार सिरावरी भार. नको नको संसार सिरावरी भार. आता इथेच पंढरपुरी आपण सर्वजण, आता इथेच पंढरपुरी राहावे सोडून या घरदार. हा नको नको संसार, हा नको नको संसार सिरा, हा नको नको संसार. आणि राहिलेलं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत पंढरीतच घालायचं चोखोबारायांनी निर्णायक दृष्टीनं, निश्चयात्मक दृष्टीनं ठरवलं आणि ही मंडळी तिथं स्थायिक झाली. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायच्या अगोदर चोखोबारायाचं दर्शन घ्यावं लागतं. हा मान चोखोबारायाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात मिळाला. असा पांडुरंगाच्या नामाचा महिमा आहे. भजन करूया मंडळी एकदा सर्वजण. पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी देवा, पांडुरंग हरी.
पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी हे पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी रामानंद महाराज की जय पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी